सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बेस्ट बसचं तिकीट आता वाढणार आहे। किमान तिकीट हे 5 रुपयांवरून आता 7 रुपये होणार आहे। एसी बसचं सुद्धा तिकीट 10 रुपये या 10 किलोमीटर मागे 3 रुपयांनी महागणार आहे। त्यामुळे आता वाढत्या महागाईत बसच्या तिकीट दरवाढीची ही भर पडणार आहे। मुंबई महापालिका प्रशासनाने बेस्टला दरवाढीचे हे निर्देश दिलेत। बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे। तर दिवसाला तब्बल 35 लाख प्रवासी हे बेस्ट बसमधून प्रवास करत असतात आणि त्यांना हा फटका बसणार आहे। दरम्यान तिकिटाचे हे दर कसे असतील आपण सविस्तर पाहूयात। 5 किलोमीटरसाठी सध्याचे दर 5 रुपये आहेत, ते आता 7 रुपये करण्यात आलेले आहेत। तर 10 किलोमीटरसाठी 10 रुपयांवरून 13 रुपये हे दर करण्यात आलेले आहेत। शिवाय 15 किलोमीटरसाठी 19 रुपयांवरून 26 रुपये हा संभाव्य दर असेल। तर 20 किलोमीटरसाठी 25 रुपये सध्याचा दर आहे आणि तो आता 35 रुपये करण्यात येणार आहे। दरम्यान बेस्टच्या या भाडेवाढीवर आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केले, आपण पाहूयात। भाजपच्या अधिपत्याखाली मिंधे असलेल्या सरकारनं आता बेस्ट बसचं भाडं वाढवण्याचा आदेश दिलेला आहे। भाजप मुंबईद्वेषी आहे हे आम्ही नेहमीच सांगत आलोय। प्रस्तावित भाडेवाढ म्हणजे मुंबईकरांचा खिस्सा कापण्याचा आणखी एक मार्ग असल्याचं आदित्य ठाकरेंनी या ट्विटमध्ये म्हटलंय।